होय हो. काय ग? भाजीला काय करू? अगं भाजी पोळी खाऊ वाट नाही ग. मग तुम्हीच सांगा ना काय करू तर. पावभाजी कर. बरं करते पावभाजी मग. हो कर. हो. झटपट अशी पावभाजी करण्यासाठी कुकरमध्ये फुलगोबी, बटाटा, गाजर, बीट, वटाणे आणि थोडासा पावभाजी मसाला घालायचा आणि 1 चमचा बटर घालायचं. यानं खूप मस्त चव येते. नंतर भाज्या शिजे इतकं पाणी घालायचं आणि कुकरच्या 4 शिट्या करून घ्यायच्या. भाज्या चांगल्या गाळ शिजल्या पाहिजे. मस्त अशा गाळ अशा भाज्या शिजलेल्या आहेत. चांगले एकदा मॅश करून घ्यायचं. आता फोडणीसाठी गॅसवर कढई ठेवलेली आहे. 1 मोठा चमचा बटर आणि तेल घालायचं. गरम झालं की जिरे घालायचे. 1 मोठा आकारात चिरलेला बारीक कांदा घालायचा. चांगला परतला की लसूण अद्रक पेस्ट टाकून ही चांगली परतायची. नंतर 1 बारीक कट केलेली शिमला मिरची टाकून परतून घ्यायची. आता यामध्ये 1 बारीक चिरलेला टोमॅटो टाकून तोही चांगला परतून घ्यायचा. चांगला शिजण्यासाठी झाकून 2 मिनिटं ठेवायचं. शिजल्यानंतर यामध्ये पावभाजी मसाला, लाल तिखट घालायचं. चांगले मसाले मिक्स करून घ्यायचे. नंतर आपण शिजवलेल्या भाज्या टाकायच्या. चांगलं मिक्स करून घ्यायचं. आता वरून आपल्याला टाकायचं चवीप्रमाणे मीठ, बारीक चिरलेली कोथिंबीर. चांगले एकदा मिक्स करून घ्यायचे. 1 मिनिट पावभाजी शिजून घ्यायची. मस्त अशी आपली गाड्यावर भेटते तशी पावभाजी तयार आहे. खूप मस्त चवीला अप्रतिम लागते. या पद्धतीने एकदा नक्की करून बघा. व्हिडिओ आवडल्यास एक लाईक करायला अजिबात विसरू नका. चॅनलवर नवीन असतात तर इंस्टाग्रामला फॉलो आणि युट्यूबला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.